नमस्कार मित्रांनो, वी मेक बिझनेस विथ शिवाजी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि जबरदस्त अशा बिझनेस आयडिया मी रोज तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आजच्या बिझनेस आयडियाकडे वळू. सगळ्यात आज जो जबरदस्त असा टॉपिक घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे की कॉलेज स्टुडंट आणि जे काही कॉलेज लाईफमध्ये जे लोक आहेत त्यांना एक्स्ट्रा इन्कमसाठी आपल्याला काय काय करता येईल ह्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. आणि खरोखर जर का माणसाला पैशाची आवश्यकता जर सर्वात जास्त जर कुठं पडत असेल तर ते कॉलेज लाईफमध्ये पडत असते. कारण की कॉलेज लाईफमध्ये आपल्याला खर्च करायचे सोर्स सगळे माहीत असतात, पण अर्निंग सोर्स आपल्याकडे तेवढा उपलब्ध नसतो. त्यामुळे कॉलेज लाईफमध्ये आपण थोडासा वेळ काढून कशा पद्धतीने आपण बिझनेस करू शकतो आणि आपला जो आहे जबरदस्त असा लीडरशिप क्वालिटी आपल्यामध्ये डेव्हलप करू शकतो, हे मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. आणि आज जो आहे आपला कॉलेज ग्रुप आणि हे सर्व मिळून आपल्याला जबरदस्त असा बिझनेस या ठिकाणी उभा करू शकतो आणि भरपूर असं अर्निंग आपण कॉलेज लाईफ पासूनच सुरू करू शकतो. आणि सर्वात मोठा लाईफ मधला जो पार्ट आहे ते कॉलेज लाईफ आहे. कारण की या पिरियडमध्ये तुम्ही काही जरी ट्रायल केल्या तरी हे तुम्हाला कोणताही समाज किंवा घरचे आई वडील हे तुम्हाला दोषी ठरवत नाही. जीवनातला सुवर्ण काळ म्हणजे कॉलेज लाईफ आहे. आणि कॉलेज लाईफमध्ये तुम्ही वेगवेगळे स्टार्टअप करा, त्याच्यामध्ये फेल व्हा, काहीही अडचण नाही. कुणीही तुम्हाला हे गिल्टी म्हणजे ठरवणार नाही. त्यामुळे आपल्याला जे काही करायचं आहे ते कॉलेज लाईफ पासूनच आपण स्टार्ट करावं, जेणेकरून आपल्याला लाईफमध्ये सेटल व्हायला 10 वर्ष वेळ मिळतो आणि 10 वर्षामध्ये आपण आपलं चांगल्या पद्धतीने बिझनेस हा डेव्हलप करू शकतो. तर अशाच भन्नाट अशा बिझनेस आयडिया कोणकोणत्या त्याच्याकडे आपण वळू. की माझ्या मते पहिला जो बिझनेस आहे तो म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट. इव्हेंट मॅनेजमेंट हा असा बिझनेस आहे की ज्याच्यामध्ये झिरो इन्व्हेस्टमेंट आणि जबरदस्त असं इन्कम, मार्जिन जेवढं काही अर्निंग आहे ते टोटल झिरो इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे सगळं प्रॉफिटच आहे. मोठ्या प्रमाणात प्रॉफिट हे कॉलेज लाईफमध्ये हे आपल्याला मिळू शकते. आणि फॉर एक्झाम्पल आमच्या कॉलेज फ्रेंड यांनी कोरोनामध्ये एक बिझनेस केला होता की जे काही लग्नाचे जे इव्हेंट आहे ते फक्त 50,000 रुपयामध्ये, कारण की त्यावेळेस 50 लोकांचीच ही गव्हर्नमेंटने लिमिट तयार करून दिली होती. तर फक्त 50 लोकांमध्ये 50 लोकांचा आम्ही लग्न समारंभ जो आहे तो 50,000 मध्ये हे कॅम्पेन केलं होतं आणि त्याला प्रचंड असा रिस्पॉन्स आम्हाला तिथं मिळाला होता. आणि 50,000 रुपयामध्ये एक हॉल, त्या हॉलला रेंट होता फक्त 5,000 रुपये. जबरदस्त असा हॉल, 5,000 रुपयापेक्षा कमी. याच्यामध्ये जो मागचा सेटअप तो परमनंटच आणून आम्ही लावला होता, कारण की वेगवेगळ्या महिन्याला तारखा हे लागलेल्या होत्या. तर तो एक 5,000 रुपयामध्ये आमचं बॅकग्राऊंड तयार झालं. एक 500 रुपयाचं बॅनर, 1000 रुपयाचे भटजी आणि 220 रुपये थालीप्रमाणे 50 लोकांचे 11,000 रुपयाचा खर्च तो. आणि बाकी जे छोटं मोठं बॅनर आहे, वेलकम बोर्ड आहे, या गोष्टी सोडल्या आणि छोटं मोठं 500-600 रुपयाचं जर सोडलं तर लगभग आपण मोठी पकडलं तरी आम्हाला 25,000 रुपये मार्जिन हे पर एका लग्न समारंभाचे 25,000 रुपये मार्जिन हे राहत होतं. आणि आम्ही कमीत कमी 15 ते 20 लग्न म्हणजे महिन्याला आम्ही 5 लाख रुपये हे आमचं नेट इन्कम झिरो इन्व्हेस्टमेंटवर हे आम्ही केलं. आणि आम्हाला याचं सॅटिस्फॅक्शन सुद्धा आहे की 50,000 रुपयामध्ये आपण लोकांचे लग्न लावून दिले. आणि एवढा जबरदस्त हा इव्हेंट आहे. याच्यासोबतच बर्थडे, वेगवेगळ्या पॉलिटिकल रॅली, वेगवेगळे ज्या गोष्टी आहे तर याच्याच माध्यमातून जबरदस्त असा बिझनेस आणि जबरदस्त असं इन्कम या पिरियडमध्ये कॉलेज लाईफमध्ये आपण घेऊ शकतो. आणि आपलं जे आहे त्याच्यानंतरही हा बिझनेस आमच्या मित्रांनी कंटिन्यू केलेला आहे. आणि सर्वात जास्त आज इव्हेंट ट्रॅक म्हणून तुम्ही बघू शकता की इव्हेंट ट्रॅक तुम्हाला इंस्टाग्रामला सुद्धा जे आयडी तुम्ही सर्च करू शकता. इव्हेंट ट्रॅकच्या माध्यमातून भरपूर असा बिझनेस आम्ही केलेला आहे. आणि सोबतच वेगवेगळ्या इव्हेंट जे आहे ऑपॉर्च्युनिटीज हे येत राहतात. त्या माध्यमातून फक्त आपल्या लिडरशिप क्वालिटीवर आपल्याला फोकस पाहिजे, आपण जबरदस्त असा बिझनेस याच्यामधून करू शकतो. आणि मी तुमच्यापर्यंत ज्या काही बिझनेस आयडिया घेऊन येत आहे ते फक्त प्रॅक्टिकल जे आपण 100% करू शकतो अशाच बिझनेस आयडिया तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. कुठलाही फालतू ॲनिमेशन, इकडले तिकडे फोटो, तिकडले इकडे काही बोलणं हे आपल्याला होत नाही. त्यामुळे एकदम प्रॅक्टिकल टू दी पॉइंट आपण या बिझनेस आयडिया समजून घेणार आहे. त्यानंतरचा दुसरा जो बिझनेस आहे जो कॉलेज लाईफमध्ये आपण करू शकतो ते म्हणजे ग्राफिक्स डिझायनिंग.
ग्राफिक्सची आज प्रत्येक ठिकाणी आवश्यकता आहे आणि आपल्या कॉलेजच्या ग्रुप मिळून सुद्धा आपण हे करू शकतो आणि प्रत्येकाला आवश्यक आणि हे आज तर खूपच मोठा ट्रेंड हा जो ग्राफिक्सचा जो बिझनेस आहे खूप मोठा झालेला आहे, कारण सोशल मीडियामुळे आज सगळीकडे ग्राफिक्स डिझाईनचा निश्चित आपण या माध्यमातून भरपूर असे पैसे कमवू शकतो आणि कॉलेज लाईफमध्ये कॉलेज करता करता सुद्धा आपण या गोष्टी करू शकतो. वेगवेगळ्या आता पॉलिटिकल इलेक्शन आहे त्यांना सपोर्ट, त्याच्यामुळे खूप मोठा असा ट्रेंड आणि खूप मोठा स्कोप हा बिझनेस जो आहे ग्राफिक्स डिझायनिंग मधून आपल्याला मिळू शकतो. त्यानंतरचा तिसरा बिझनेस आहे जो आपण कॉलेज करता करता करू शकतो. अत्यंत म्हणजे कमी वेळामध्ये आपल्याला हे चांगला मार्जिन देऊन जाणार आहे, ते म्हणजे की बलून डेकोरेशन. बलून डेकोरेशनसाठी फक्त काय अर्धा एक तासाचं काम आहे. तुम्हाला जेव्हा जिथून कॉल आला त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फक्त बलून डेकोरेशन करायचं आहे. त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट काहीच नाही, एक छोटीशी बलूनची मशीन आणि बलूनचे पॅकेट आणि झालं. फक्त एवढ्या याच्यामध्ये 50 पैशाला तुम्हाला बलून मिळतो. 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये वेगवेगळ्या रेटनुसार पर बलून हे घेतले जाते. त्याच्या माध्यमातून सहज आपण अर्ध्या एक तासामध्ये 2-2.5 हजार रुपये, 5 हजार रुपये, 10 हजार रुपये कमवू शकतो. आणि कॉलेज लाईफमध्ये एक्स्ट्रा इन्कमसाठी आणि याच्यासाठी खूप बेस्ट असा ऑप्शन आहे बलून डेकोरेशनचा, जो आपण सहज आणि अत्यंत कमी वेळामध्ये हा आपल्याला करता येतो आणि हा आपल्या इव्हेंट मॅनेजमेंट सोबत सुद्धा संलग्नित आहे. त्याच्यामुळे आपण दोन्ही सुद्धा बिझनेस हे सोबत त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. त्यानंतर त्याच्यामध्ये ऍड करायचं झाल्यास 360 डिग्री रोटेट होणारा जो कॅमेरा आहे तो आपण आता प्रत्येक समारंभामध्ये पाहतो, तर हा सुद्धा आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. 20,000 रुपयामध्ये हा रोटेट होणारा कॅमेरा आहे. हा सगळा आपला इव्हेंट मॅनेजमेंट मधला आलेला पोर्शन आहे. तर त्याच्यामध्ये भरपूर असे आपण गोष्टी जो आहे आपल्या इव्हेंटमध्ये ऍड करू शकतो आणि अत्यंत कमी खर्चात आपल्याला या गोष्टी करायच्या आहे. त्यानंतरचा जो बिझनेस आहे आपला तो म्हणजे वेबसाईट डिझायनिंग अँड डेव्हलपमेंट. त्यामुळे आज जर पाहिला आपण जर विचार केला तर 90% लोकांचे जो बिझनेस आहे तो त्यांची स्वतःची वेबसाईट नाही आहे. तर आपण सहज कॉलेज लाईफमध्ये कॉलेज करता करता आपल्या एरियामधले जे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांना सजेस्ट करू शकतो की सर हे असं असं आमचं आहे, आम्ही तुम्हाला वेब डिझायनिंग सगळं करून देतो आणि तुमचं जो आहे तुम्हाला जो आहे सोशल मीडिया आणि सगळ्या गोष्टीसाठी जो सपोर्ट लागणारा सपोर्ट आम्ही तुम्हाला देतो. पर कॅन्डिडेट आपण त्यांच्याकडून सुद्धा चांगले असे पैसे घेऊन आपलं जबरदस्त असं अर्निंग हे कॉलेज लाईफमध्ये करू शकतो आणि निश्चितच या माध्यमातून आपल्याला खूप मोठा प्रॉफिट हे होणार आहे आणि निश्चित आपण याचा कुठेतरी विचार करायला पाहिजे प्रत्येक स्टुडंटनी. आणि माझी असं तुम्हाला नम्र विनंती आहे की प्रत्येक स्टुडंट पर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, जेणेकरून त्याला कुठली ना कुठली आयडिया ही क्लिक होईल. त्यानंतरची 5वी जी आयडिया आहे ते म्हणजे की नाईट सर्व्हिसला आपण जो डिलिव्हरी आहे फूड डिलिव्हरी नाईट सर्व्हिसला आपल्याला द्यायची आहे. आपल्याला सिंपल, कारण की रात्री 2 वाजता 3 वाजता कोणीही सर्व्हिस देत नाही, पण जे काही आपलं मेट्रो सिटीज आहे किंवा वेगवेगळे जे जिल्ह्याचे ठिकाण आहे त्या ठिकाणी रात्री 2 वाजता 3 वाजता काही जरी लोकांना याची आवश्यकता पडली, जे कॉलेज स्टुडंट्स आहे किंवा ज्या एरियामध्ये जे बाहेरून गावून आलेले जे राहणारे आहे, तर IT पार्कमध्ये किंवा जो IT एरिया आहे म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी, त्या ठिकाणी राहणारे जे काही स्टुडंट्स आहे ते लोक सुद्धा करू शकतात. रात्रीच्या वेळेस जे काही दूध वगैरे सगळं फक्त आपल्याला एखाद्या हॉटेल सोबत आपल्याला लिंक करायचं आहे. हॉटेल जनरली 2-3 वाजेपर्यंत हे चालू राहतात. आपल्याला फक्त जो काही आपलं जे 1000 रुपयात 1 की 2-1 हजार पॉम्पलेट, त्याच्यावर आपला मेन्यू कार्ड आणि खाली कॉन्टॅक्ट नंबर आणि जे काही फूडचे रेट, फूडच्या रेट जे हॉटेलला आपण देतो त्याच्यापेक्षा 50 रुपये 100 रुपये हे ऍड करून द्यायचे, जेणेकरून ते मार्जिन आपलं एक्स्ट्रा राहील. त्यानंतर आपलं जे डिलिव्हरी चार्जेस आहे, डिलिव्हरी चार्जेस आपण 50 रुपये 25 रुपये हे घेऊ शकतो. हे मार्जिन प्लस डिलिव्हरी चार्जेस जबरदस्त असं रात्रीला आपण 2-3 वाजेपर्यंत 1 4-5-10 डिलिव्हरी जरी दिल्या तरी जबरदस्त असं प्रॉफिट हे या बिझनेसच्या माध्यमातून सुद्धा आपण कमवू शकतो. आणि निश्चितच लोकांना सुद्धा चांगली सर्व्हिस या माध्यमातून, कुणाला रात्रीचं खासी येत असेल तर त्याला आपण हळदीचं दूध
हे त्याला रात्री 2 वाजता त्याच्या ॲड्रेसवर आपण देऊ शकतो. वेगवेगळे असे किती मल्टिपल प्रोडक्ट्स आहे की ज्याची सर्व्हिस आपण लोकांना देऊ शकतो. आणि निश्चितच या माध्यमातून सर्वांचं हे भलं होणार आहे आणि आपलं कॉलेज लाईफ अतिशय सुवर्ण आणि आपल्याला कॉलेज लाईफ खऱ्या पद्धतीनं एन्जॉय करता येईल. आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही आणि आपल्या आईवडिलांना सुद्धा आपल्याला पैसे पाठवण्याचं टेन्शन राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक स्टुडंटनं कॉलेज करता करता अशा कुठल्या तरी एखाद्या बिझनेस आयडियाचा विचार केला पाहिजे. आणि या बिझनेस आयडिया स्टार्टअप तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या मित्रांना सुद्धा हे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.